नवरात्री विशेष रेसिपीमध्ये आज आपण बघूयात पटकन तयार होणारा खमंग खुसखुशीत पदार्थ. तर त्यासाठी काय करायचं, मध्यम आकाराचा एक कच्चा बटाटा वरची साल न काढता असाच आपण किसून घेऊ. बटाटा किसून झाल्यावरती ह्यामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धा वाटी दाण्याचा कूट, 1 चमचा जाडसर कुटलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर चवीनुसार उपवासाचं मीठ घालून सगळं साहित्य एकजीव करू. सगळं साहित्य एकजीव झाल्यावरती मध्यम साईजचा गोळा हातावरती एकसारखा करून घ्यायचा. नंतर पॅनवरती अर्धा चमचा साजूक तूप पसरवून तयार करून घेतलेला थालीपीठाचा गोळा मध्यभागी ठेवून मिडियम जाडीचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापून झाल्यावरती मध्यभागी होल्स करून झाकण ठेवून खालची साईड भाजून घेऊ. खालची साईड भाजून झाल्यावरती थालीपीठ पलटवून वरची साईड अशीच भाजून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा हे उपवासाचं साबुदाण्याचं थालीपीठ बनवा. कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि हो, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.